भारतात सायबर फसवणुकीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि गेल्या महिन्यात मुंबईमधून गॅस बिल कनेक्शनच्या नावाखाली 1 करोड रुपयांची फसवणूक झालेली आहे. नमस्कार, मी आहे तेजल डावरे. तुमचे सायबर नीती या चॅनलवरती स्वागत करतो. गेल्या महिन्यात मुंबईमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात गॅस बिल कनेक्शन कापण्यात येईल असे SMS आणि WhatsApp आलेले होते आणि खूपच एक मोठा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. तर काय आहे हा प्रकार ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर एक APK फाईल डाउनलोड करण्यात आलेली होती या पीडितांकडनं आणि त्यामुळे त्यांचा मोबाईल हॅक झालेला होता आणि त्यांचे बँकेचे तपशील त्या स्कॅमर्सला दिसत होते. तर तुम्हाला एक घटना सांगतो ज्यामध्ये काय झालेले आहे. एक मुलुंडमध्ये एक 20 वर्षीय व्यावसायिक होता. त्याला SMS आला की तुमचे गॅस बिल थकीत आहे, तुम्ही त्वरित पेमेंट करा. तर त्यानंतर त्यांना एक कॉल आला की आम्ही महानगर गॅसकडनं बोलत आहे आणि तुम्ही त्वरित हे पेमेंट करा. तुम्हाला एक APK फाईल आम्ही पाठवतो, त्यामध्ये तुम्ही हे पेमेंट करा. तेव्हा ज्या व्यक्तीने पेमेंट केल्यानंतर त्यांच्या खात्यातनं 11,82,000 रुपये कट करण्यात आलेले होते आणि त्यांना नंतर माहीत पडले की हा एक सायबर फसवणूक झालेली आहे. तर अजून एक घटना सांगतो ज्यामध्ये 75 वर्षीय व्यक्ती होते जे मालाडमध्ये राहत होते. तर त्यांच्या मोबाईलमध्ये एक MNGL नावाच्या WhatsAppच्या लोगोवरनं मेसेज आला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमचे पण लाईट बिल कापण्यात येईल, तर तुम्ही त्वरित एक पेमेंट करा. तर त्यांनी जेव्हा पेमेंट केले तर त्यानंतर त्यांच्या खात्यातून 8 लाख रुपये काढण्यात आलेले होते. तर खूपच मोठा सायबर फसवणुकीचा हा प्रकार घडत आहे. आमच्याच एका सोसायटीमध्ये पण हा सेमच प्रकार झालेला होता. त्यांना एक मेसेज आला WhatsAppवरती की तुमचे लाईट बिल खंडित आहे आणि ते हिंदीतनं बोलत होते आणि उत्तर भारतीय होते, त्यांनी असं मला सांगितलं. त्यानंतर त्यांना एक क्रेडिट कार्डच्या द्वारे पेमेंट करायला लावले. त्यानंतर OTP मागण्यात आला, तर तेव्हा यांनी नकार दिला. तर नंतर यांना माहीत पडलं की हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. तर तेव्हा त्यांनी मला कॉल केला. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्वरित cybercrime.gov.in या वेबसाईटवरती कंप्लेंट करा आणि तुमची जी रक्कम काही गेली असेल तर ती तुम्ही फ्रीज करू शकता. त्यानंतर त्यांची रक्कम फ्रीज झाली आणि त्यांना नंतर पैसे वापस मिळाले. तर तुम्ही पण काही असे सायबर फसवणुकीमध्ये फसाल तर तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवा आणि तुमचे गेलेले पैसे वापस मिळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगा आणि असेच काही सायबर फसवणुकीचे अवेअरनेस व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये यस लिहा. धन्यवाद.